त्याच्यासमोर अजून एक क्रॉस मार्क करून NVMe हार्ड डिस्क काय असते, तुम्ही CD बघितली असेल. ओके, हार्ड डिस्कमध्ये प्लाटर असतो आणि एक प्लाटर मीन्स CD बघितलीस बस, पण ती एक मॅग्नेटिक फील्डवर आयन्सची एक डिस्क असते, डिस्क म्हणतो आपण. ओके, डिस्क आहे आणि एक एवढा पॉवरफुल मॅग्नेट त्या हार्ड डिस्कमध्ये असतं की काही प्रोसेसेस करून तो डेटा त्याच्यावर राईट करत जातो, पण तो रँडमली राईट करतो. आणि त्यावेळी हार्ड डिस्क जी आपण फिरते ती बेसिक हार्ड डिस्क 36,000 रोटेशन घेते पर सेकंड पर मिनिट. त्यावेळी तो डेटा राईट होतो. तर आता जर ती 36,000 हे करते तर तिचा स्पीड डेटा कन्झ्युम करायचा बऱ्यापैकी स्लो असतो. असं पहिली टेक्नॉलॉजी. SSD काय करते, SSD डिजिटली तुमचं डेटा राईट करते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मोबाईलचं मेमरी कार्ड, आपण म्हणतो मोबाईल 16 GB आहे, 128 GB आहे, तर त्याच्यात हार्ड डिस्क नसते. त्याच्यात एक सिलिकॉन चिप लावलेली असते, IC-वर सिलिकॉन चिप, ज्याच्यावर डेटा राईट होतो. पण त्याचा डेटा पुढे मागे राईट करण्याचा, ओव्हरराईट करण्याचा स्पीड त्यामुळे जास्त होतं की त्याला ती मॅकॅनिकली मेहनत नाही लागत.